नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनिताज मराठी रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला बाजरीच्या खमंग आणि अशा खुसखुशीत पुऱ्या दाखवणार आहे, ज्या त्या 10 दिवस अशा टिकणाऱ्या पुऱ्या आहेत। चला तर मग आपण साहित्य बघून घेऊयात। तर इथे मी 2 वाट्या, या वाटीने 2 वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी थोडीशी मेथी कापून घेतलेली आहे एक वाटी भरून, आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। इथे मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी 2 चिमूटभर आपला हिंग घेतलेला आहे। इथे मी 1 टेबलस्पून तीळ घेतलेले आहे आणि इथे मी 1 टेबलस्पून बेसन घेतलेला आहे आणि इथे 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा धने घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि 3 ते 4 मिरच्या मी मधून मोडून घेतलेल्या आहेत। तर आता आपण हे मिरची धने सगळं वाटून घेणार आहोत। थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, बघू शकता वाटून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर। आणि आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथं आपण पिठामध्ये अगोदर मीठ टाकून घेणार आहोत, हळद टाकून घेणार आहोत, हिंग टाकून घेणार आहोत आणि तीळही टाकून घेणार आहोत। बेसन पीठही टाकून घेणार आहोत आणि हे तेलही टाकून घेणार आहे। हे सगळं आपल्याला एकसारखं असं पिठाला सगळं तेल चोळून घ्यायचं आहे। तर इथे मी कोथिंबीर थोडीशी टाकून घेणार आहे। इथे ही मेथी पण कापलेली टाकून घेणार आहे याच्यामध्ये, आणि हे आपलं मिक्सरमध्ये केलेलं वाटण हे टाकणार आहे। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण। हे भांडं मी स्वच्छ धुवून घेणार आहे, याच्यामध्ये हे पाणी टाकून घेणार आहे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मळून घ्यायचं आहे। घट्टसर असं आपल्याला गोळा करायचा आहे। तर मैत्रिणींनो, बघू शकता इतकं घट्ट असं पीठ आपल्याला मळायचं आहे। आता मी थोडंसं तेल लावून घेते हाताला आणि हा गोळा मळून घेते परत। तर मैत्रिणींनो, आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण 10 मिनिटं पीठ असं भिजत ठेवूया। पीठ आपण झाकून ठेवूया। तर मैत्रिणींनो, इथं आपलं पीठ छान भिजलेलं आहे आणि आपलं तेलही गरम झालेलं आहे। मी मोठ्या गॅसवरती तेल गरम केलं होतं। थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस छोटा करायचा आणि ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। तर इथं मी एक पोलपाटावर असं प्लास्टिक घेतलेलं आहे। प्लास्टिकला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती ही पुरी आपल्याला लाटायची आहे। तुम्ही कुठे ट्रिपला चालला आहात, कुठं 4-5 दिवस तुम्ही लांब प्रवास करणार आहात, तर नक्की ह्या पुऱ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता प्रवासासाठी। खूप हेल्दी अशा ह्या पुऱ्या आहेत। तर मैत्रिणींनो, ही पुरी जास्त पातळ लाटायची नाही आहे, मीडियम साईजची पुरी लाटायची आहे। तुम्हाला जर अगदी गोल पुरी हवी असेल तर तुम्ही असं वाटीने शेप करून घेऊ शकता। तर ही एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते। तेल पण आपलं गरम झालेलं आहे। तर असं मंद आचेवरती आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे मैत्रिणींनो। अगदी छान खमंग अशी खुसखुशीत ही पुरी होते। बघू शकता मैत्रिणींनो, किती छान असा पुरीला कलर आलेला आहे। मी प्लेटमध्ये काढून घेते, टाकून घेणार आहोत।
बघू शकता मैत्रिणींनो किती छान अशी पुरी आपली फुगलेली आहे आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी अशी ही पुरी लागते। छान अशी लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला ही पुरी भाजून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो बघू शकता इथं आपल्या पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत मैत्रिणींनो। खूप खमंग आणि खुसखुशीत ही पुरी लागते। नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा। मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते। तुम्ही आवाज ऐकू शकता पुरीचा, किती असं कडक वरून क्रिस्पी लागणार आहे। आणि हे बघा पुरी किती छान आणि आतून बघा किती छान असं दिसत आहे ही पुरी आणि खूप खाण्यासाठी टेस्टी लागते। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।